नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विनायक ठाकूर, कृषी तंत्र निकेतन देवगड या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, आज आपण कलम बांधणीच्या प्रशिक्षणामध्ये संपूर्ण दिवसभराचा आढावा करणार आहोत आणि बांधलेल्या कलमांचा रिझल्ट आणि त्या संदर्भात प्रश्नोत्तरे आणि प्रत्येकाचे बाईट घेणार। रविवार दिनांक 2 ऑक्टोबर 2022 रोजी कलम बांधणीचं प्रशिक्षण कृषी तंत्र निकेतन वळवंडे येथे घेण्यात आले आणि शेतकऱ्याच्या मागणीनुसार आज आपण फणसाचे कलम करण्याविषयी हे सविस्तर माहिती पाहणार आहोत। शेतकऱ्यांनी बऱ्याच वेळा कमेंट केल्या होत्या कलमाच्या व्हिडिओच्या खाली की आम्हाला फणस कलम कसं करतात ते दाखवा, आणि ट्रेनिंगच्याही शेतकऱ्यांनी आम्हाला मागणी केली होती की आपण फणसाचे प्रकार बघूया, कलम पद्धती बघूया। तर त्या संदर्भात आपण आज आपण एक कलम पद्धती बघणार आहोत। आणि मागील व्हिडिओमध्ये कलम बांधणीच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही विविध कलम पद्धती पाहिल्या, आणि ज्यांनी पाहिल्या नसतील त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा, त्याच्या लिंक पण दिलेल्या आहेत। आणि त्यामधील तुम्ही कोळी कलम, गुटी कलम, डोळा बांधणी, खुंटी कलम, भेट कलम, मृदकाष्ट कलम अशा बऱ्याच कलम पद्धती पाहू शकताय। आणि आज आपण हे वेगळं प्रकार म्हणजे फणसाचे कलम पद्धती बघूया। आणि त्याविषयी आपण जे कोकणात जे फणस पिकवला जातो त्यामध्ये प्रामुख्याने 2 जाती आहेत, कापा आणि बरका। आणि हे दोन्ही जाती बरेच पूर्ण महाराष्ट्रामध्ये मागणी असते, म्हणजे मोठ्या प्रमाणात मागणी आहे। किंवा वटसावित्रीला जरी पकडली किंवा मुंबई चाकरमान्यांना पकडली तर कोकणातला फणस हा मोठ्या आवडीने खाल्ला जातो। आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा जाती आहेत। जर केरळमध्ये तुम्ही बघाल तर 200 ते 250 जाती मिळतात आपल्याला बघायला, पण कोकणामध्ये काही ठराविक जाती आहेत। आणि त्याच्यामध्ये जी कोकण कृषी विद्यापीठाने जी पॉलिपिक म्हणून ही जात उत्तम तयार केलेली आहे आणि ती चांगल्यापैकी चालते। त्याचबरोबर आपल्याला वेगवेगळ्या आणखी इतर जातीही चालतात। आणि त्यामध्ये जर बघाल तुम्ही तर बायरा चंद्र जॅक येलो आहे, सिंगापुरी जॅकफ्रूट आहे, त्याच्यानंतर गमलेश जॅक आहे, मलेशियन डॉर्ब आहे जॅकफ्रूट, वनश्री जॅक आहे, हेमचंद्रा जॅक आहे, व्हिएन्ना सुपर अर्ली जॅक आहे, रुद्रश्री जॅक, अशा बऱ्याचशा जाती गममध्ये आणि गमलेसमध्ये विकसित आहेत आणि त्याचाही तुम्ही वापर करू शकता। त्याचप्रमाणे मित्रांनो, कोकणामध्ये अशा ठराविक एरियामध्ये किंवा काही ठराविक गावामध्ये इतक्या उत्कृष्ट जाती आहेत की ह्या जाती ज्या तुमच्या मार्केटच्या जातीपेक्षाही उत्तम आहेत, स्थानिक जाती आहेत, ह्या लोकल आहेत, कुठल्या प्रकारचं संकरीकरण आहे नाही, आणि निवड पद्धतीने किंवा पारंपरिक पद्धतीने या रुजून आलेल्या आहेत। आणि अशा जाती लोप होत चालल्या आहेत आणि लोक तोडतात, त्याचा फणसाच्या लाकडाचा वापर फर्निचरसाठी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर असल्यामुळे ते तोडले जातात आणि ह्या जाती नाहीशा होत चालल्या आहेत। तर अशा जाती वाचवण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे। या प्रयत्नाच्या माध्यमातून तुमच्या आजूबाजूला असणारं एखादं झाड असेल, फणसाचं रायवळ झाड आहे, तर त्याच्यावर तुम्ही कोपाईस पद्धतीने अशा पद्धतीने बांधणी करू शकता। आणि ही फांदी कुठली वापरायची तर ती तुमच्या आजूबाजूला जे कापा किंवा चांगला बरका असेल, चवीला उत्तम असलेला किंवा मोठे होणारे, घराचं प्रमाण चांगलं असणारे अशा झाडाची फांदी निवडून तुम्ही त्याच्या जाती जतन करू शकता। हाही या व्हिडिओचा उद्देश आहे। त्यामुळे जर मोठी फणसाची झाडं जी 40, 50, 60 वर्षाची झाडं जरी लोकांनी तोडली तरी त्याच्या ज्या क्वालिटीचे जे फणस आहेत, ते चांगल्या पद्धतीचे प्रकारचे फणस जे आहेत या पद्धतीने जर आपण बांधणी केली तर ही जात जतन होऊ शकते आणि आपल्याला खायला मिळू शकते। म्हणून आपण कोपाईस पद्धतीने किंवा एखाद्या रायवळ झाडावर तुमच्या एखाद्या अडगळीच्या ठिकाणी असलेलं फणसाचं रोप असेल तर त्याच्यावर अशा पद्धतीने तुम्ही बांधून आपली एक चांगली जात जतन करू शकता। आणि ती बांधण्यासाठी किंवा ते बांधण्या जी पद्धती जी आहेत या पद्धतीसाठी आपण ही ट्रेनिंग राबवतो आणि या ट्रेनिंगच्या माध्यमातून हे शिकवलं जातं। फणसामध्ये 3 प्रकारची कलमं बांधली जातात आणि ती सातत्याने चांगली जगतात। त्यामध्ये पहिलं जे आहे ते जे गटले आहेत म्हणजे आटल्या ज्याला म्हणतात, त्या रुजत घालून पिशवीमध्ये आणि त्याला आलेले जे कोंब आहेत ते साधारण किमान 3 ते 4 महिने सांभाळल्यानंतर त्याला वरच्या शेंड्याला आंब्याचं जसं आपण कोळी कलम बांधतो त्याच पद्धतीने जर समजा आपण याचं अंकुर कलम बांधलं फणसाचं तर चांगल्यापैकी जगू शकते। आणि ती एक पद्धत आहे, त्याला म्हणतात फणसाचे अंकुर कलम। दुसरी जी पद्धत आहे त्याला म्हणतात भेट कलम। म्हणजे त्यामुळे काय केलं होतं की आपण रायवळ बाटा एखादं म्हणजे रायवळ रोप घेऊन फणसाचं साधारण किमान एक 6 ते 8 महिने वयाचं असावं किंवा वर्षाचं वयाचं असावं, आणि ते जर समजा आपण झाडावर आपण जसं मागील सोनचाफ्याचं भेट कलम किंवा भेट कलम या व्हिडिओमध्ये जसं पाहिलं त्या पद्धतीने झाडावर टांगून जर आपण बांधलं तर अशा पद्धतीने बांधलेलं कलम तुम्ही
सक्सेस करू शकता आणि उतरून ते लागवड करून उत्पन्न घेऊ शकता. आणि तिसरं जे पद्धत आहे ती पद्धत म्हणजे कोपाईस पद्धत. या पद्धतीमध्ये चांगल्या जातीच्या म्हणजे तुम्ही गम किंवा गमलेस अशा कुठल्याही जातीच्या एखाद्या चांगल्या जातीच्या फणसाची फांदी निवडा आणि ही निवडलेली फांदी तुम्ही ज्यावेळी कोपाईस पद्धतीने बांधताय त्यावेळी त्या मोठ्या झाडाला तोडल्यानंतर जे येणारे धुमारे आहेत ते तुम्हाला वाटतील तेवढे 1 2 3 ठेवा, बाकीचे काढून टाका. आणि आंब्याचं जसं शेंडा कलम बांधतो त्याच पद्धतीने आपल्याला हे कलम बांधायचं आहे. आणि या पद्धतीमध्ये तुम्हाला चांगली फांदी निवडून त्याला पाचर पद्धतीने आपल्याला हे कलम पद्धती बांधायचं आहे. त्याच्यासाठी 4 ते 5 सेंटीमीटर आकाराचा उभा काप घ्यायचा पाचरीच्या आकाराचा आणि त्याच्यामध्ये आपण जी निवडलेली कलम फांदी आहे जी डोळकाठी ज्याला म्हटलं जातं, जी डिप्लोट केलेली आहे म्हणजे तुम्ही किमान अगोदर 8 ते 10 दिवस त्याची पानं काढून टाका आणि त्याची बड फुगेल अशा पद्धतीने तुम्ही वातावरणात ठेवा. आणि हे शक्यतो तुम्ही जर समजा जून जुलैला जर बांधला तर चांगल्यापैकी सक्सेस आहे, म्हणजे जगण्याचं प्रमाण चांगलं आहे. किंवा जर समजा तुम्हाला आधी बांधायचं असेल अंकुर कलम पद्धतीमध्ये तुम्ही जवळजवळ मे किंवा एप्रिल मे मध्ये बांधू शकताय. आणि जर कोपाईस पद्धतीमध्ये तुम्ही जून जुलैमध्येही बांधू शकताय, काय अडचण नाही. तर अशा पद्धतीने चांगले डोळे फुगलेली फांदी तुम्ही निवडून आणि तिची जी जर बांधणी चांगल्या पद्धतीने जर केली आणि ही फांदी तुम्हाला 2% कार्बन डायझिमचे जे द्रावण आहे त्याच्यामध्ये बुडवून काढली तर मॉर्टिलिटी किंवा मृत्युकीचं प्रमाण थांबतं. त्याचबरोबर तुम्हाला डेपोलेट केलेली जी फांदी आहेत म्हणजे त्याचे पानं काढून बड फुगवलेली जी फांदी आहेत ती जोपर्यंत बड चांगले फुगत नाहीत, फुगीर होत नाही तोपर्यंत तुम्ही ते फांदी काढू नका आणि बांधणी करू नका, नाहीतर जगण्याचं प्रमाण कमी होतं. त्याचबरोबर अशा फांदीवर तुम्हाला कॅप टाकायचे आहेत, म्हणजे त्याच्या डोक्यावर एक आपल्याला कॅप टाकायचे आहेत जेणेकरून मॉइश्चर मेंटेन होईल आणि ह्या माध्यमातून जर तुमचं जगण्याचं प्रमाण आणखी वाढेल. तर अशा पद्धतीने चांगल्या जातीचं जतन करू शकता किंवा तुम्ही रायवळ गावठी रोपावर तुम्ही अशा पद्धतीने कलम बांधू शकता. आणि हे बांधलेलं कलम जे आहे ते साधारण जसं झाड ज्या वयाचं असेल त्या वयानुसार तुम्ही 2 ते 3 वर्षानंतर किंवा काही वेळा 4 वर्षानंतर तुम्हाला चांगल्यापैकी उत्तम अशा हे लागतात फणस लागतात आणि तुम्ही लवकर उत्पन्न घेऊ शकता. एरवी रायवळ रोपापासून जर समजा लागवड केली तर तो बरका होईल की कापा होईल ह्याची सांगता येत नाही. त्याचबरोबर दुसरी अडचण अशी आहे की तो कुठल्या क्वालिटीचा होईल सांगता येत नाही. या पद्धतीमध्ये तुम्हाला हमखास चांगल्या जातीचं गमचा किंवा गमलेस अशा कुठल्याही जातीपैकी तुम्ही लागवड करू शकता किंवा तुम्ही स्थानिक एखादी जात निवडू शकता जी क्वालिटी आहे, चांगली आहे, उत्तम आहे, चवीला चांगली आहे, गराचं प्रमाण चांगलं आहे तर ही निवडू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही कोणतीही जात निवडा आणि अशी बांधणी करा. मित्रांनो, या कलम बांधणीच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण अंकुर कलम किंवा भेट कलम, कोपाईस कलम असे फणसाचे तिन्ही प्रकार आपण पाहिले. तुम्ही स्वतः बनवा किंवा त्या संदर्भात जर काही माहिती पाहिजे असेल तर आमच्या ग्रुपला जॉईन करा आणि त्यासाठी या नंबरवर तुम्ही संपर्क करा आणि ग्रुपला जॉईन करा असा एक मेसेज करा, म्हणजे आमचे प्रतिनिधी तुम्हाला ग्रुपला जॉईन करतील. म्हणजे तुम्ही प्रश्न विचारू शकता किंवा त्याच्यावर चर्चा करू शकता. वेगवेगळे ग्रुप आहेत, वेगवेगळ्या विषयाचे आहेत. तर कलम बांधणीच्या ग्रुपमध्ये जॉईन करण्यासाठी लवकर संपर्क करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहेत त्यांनाही मेसेज केला, व्हॉट्सअप मेसेज केला तरी तुम्हाला जॉईन करून घेऊ शकतील. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण वेगवेगळ्या पद्धतीने अशा कलमाच्या प्रकार पाहिले आणि त्याच्यापैकी प्रत्येक प्रकाराचे वेगवेगळे व्हिडिओ या यूट्यूबच्या माध्यमातून अपलोड केलेले आहेत आणि ते तुम्ही जरूर बघा. काही शंका असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये करा, लगेच उत्तर देणं शक्य नाही, पण असे तुमचे प्रश्न एकत्र करून आपण त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. आज एक दिवसीय कलम बांधणी प्रशिक्षणासाठी आलो होतो. आम्ही खरं खूप लांबनं आलो होतो, खूप आशा घेऊन आलो होतो आणि आमच्या सगळ्या आशा इथे पूर्ण झालेल्या आहेत. आम्ही छान कलम बांधायला शिकलो, त्याचे विविध प्रकार शिकवले सरांनी आणि कुठल्या झाडावर कधी बांधावं ही पण मोलाची माहिती दिली. कोकणातल्या बहुसंख्य पिकांसाठी ही कलम बांधणी प्रशिक्षण अतिशय उत्तमरित्या लागू पडतं आणि आम्ही नक्कीच आम्हाला याचा उपयोग करून घेऊ आणि सरांना आम्ही कायमच तसे फीडबॅक देत राहू. धन्यवाद सर आणि धन्यवाद सगळ्या तुमच्या टीमला. थँक्यू. शेती प्रशिक्षणासाठी मी वळीवंडे इथे ठाकूर सरांच्या मार्गदर्शनासाठी आले होते. त्यांनी या प्रशिक्षणामध्ये म्हणजे जमिनीची नैसर्गिक पोषणापासून अगदी कलम बांधणी आणि त्यांची निगा घेणे इथपर्यंत उत्तम प्रकारची माहिती या ठिकाणी मिळाली. या ठिकाणी पाहता देवगड तालुक्यातील म्हणजे आमच्या या एरियातील मला 4-5च लोक दिसले
आमच्याकडचे जे तरुण लोक आहेत अशा बऱ्याच मुलांना मी सांगितलं, पण कोणी तयार झालेलं नाही. तर एवढी सुवर्ण संधी आपल्या इथे असताना आमचा तरुण नोकरीच्या मागे का लागला आहे, तर त्याने नोकरीच्या मागे न लागता या इथल्या सुवर्ण संधीचा फायदा घेऊन आपली प्रगती करावी व उन्नती साधावी असं मला या प्रशिक्षणातून वाटलं. नमस्कार, मी शरद मराठे मुरबाडवरून आलो आहे. इकडे मी कलम बांधायचे, आंब्याचे, फणसाचे ह्याच्याबद्दल आलो होतो. पण आजच्या प्रशिक्षणात मला एवढी काही माहिती मिळाली की म्हणजे मी असं म्हणेन, जी काही प्रशिक्षणासाठी जी मी फी दिली त्याचे पैसे वसूल झाले. तुम्हीही इकडे यावं आणि प्रशिक्षण घ्यावं ही माझी कळकळीची विनंती आहे. नमस्कार. मी विजय कदम रत्नागिरीवरून आलो. गेले कित्येक दिवस यूट्यूबच्या माध्यमातून मी सरांना, विनायक ठाकूर सरांना मी कायम पाहत असतो काय. आणि असे यूट्यूबवर तर अनेक कार्यक्रम दिसतात, पण प्रत्यक्षात ते डमी वापरून किंवा असं काय केलेले असतात. आणि यांचा कार्यक्रम असतो तो प्रत्यक्ष त्याच्या मुळाजवळ जाणारा असतो काय. बरेच दिवसाची इच्छा होती की एकदा सरांना जाऊन भेटावं आणि त्या कार्यक्रमाचा एक हिस्सा बनावा. आज तो योग आला बऱ्याच दिवसानं, त्यामुळे मी भरपूर खुश आहे. आणि माझ्या ग्रुपमधले पण इतर जो कोण असतील त्यांना पण मी माझा हा व्हिडिओ किंवा हे कायम शेअर करत असतो, याच्यापुढे पण करेन. धन्यवाद सर्वांसाठी. आज मी इथे ठाकूर सरांच्या प्रशिक्षणासाठी आले होते कलम बांधणीच्या. मला इथे येऊन खूप चांगली माहिती मिळाली. दिवसभराचं ट्रेनिंग होतं. सरांनी वेगवेगळ्या गुटी कलम वगैरे सगळे कलमांचे जे प्रकार बांधणीचे आहेत ते खूप छानपणे समजावून सांगितले. आणि आता ह्याचा जेवढा आम्हाला उपयोग करता येईल तेवढा आम्ही करू. आणि असं सरांनी माहिती जी दिली ती सगळ्यांनी येऊन इथे घेऊन आपापली बाग चांगली करण्यासाठी, तरी नर्सरी नसेल ओपन करायची तरी पण तुम्ही तुमची बाग छान करू शकता. मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथं थांबतो. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओ जर आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. सबस्क्राईब करा. धन्यवाद.